नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। धामणी खोऱ्यातील कळे ते म्हासुर्ली मार्गावर वेतवडे ते पणोरे दरम्यान कोट्यावधी रुपये खर्च करून 3 किलोमीटरचा रस्ता नुकताच बनवण्यात आलाय। मात्र या रस्त्याचं काम अत्यंत तकलादू आणि निकृष्ट दर्जाचं झालंय। परिणामी अवघ्या 2 महिन्यातच रस्त्यावरील खडी उखडल्यानं वाहनं घसरून लहान मोठे अपघात घडतायत। तसंच नुकत्याच बांधलेल्या मोऱ्याही खचल्या असल्यानं अपघाताला निमंत्रण मिळतंय। गगनबावडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेतून संताप व्यक्त होत असून या कामाच्या चौकशीची मागणी होतीये। ग्रामीण भागातील रस्ते मजबूत करण्यासाठी शासन दरवर्षी कोट्यावधीचा निधी खर्च करतं। त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते चकाचक होऊन दळणवळण वेगवान होण्याची अपेक्षा आहे। मात्र धामणी खोऱ्यात कळे म्हासुर्ली मार्गावर वेतवडे ते पणोरे दरम्यानच्या 3 किलोमीटरचा रस्ता डांबरीकरणानंतर 2 महिन्यातच उखडला। त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। एप्रिल-मे महिन्यादरम्यान या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचं काम झालंय। मात्र डांबराचा थर पहिल्या पावसात निखळल्यानं सध्या रस्त्यावर वाळू मिश्रित खडीचा थर साचलाय। परिणामी या रस्त्यावरून प्रवास करताना बारीक खडीवरून वाहनं घसरून लहान मोठे अपघात घडतायत। कळे म्हासुर्ली मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असून पणोरे इथं महाविद्यालय असल्यानं अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी याच मार्गावरून दररोज प्रवास करतात। या धोकादायक रस्त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। दुसरीकडे या रस्त्याचं रुंदीकरण, साईड पट्ट्या खुदाईसह इतर कामकाज चुकीच्या पद्धतीनं झालंय। मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळेझाक झाल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर शनिवारी 11 ऑगस्टला दुचाकी आणि ट्रक यांचा अपघात झाला होता। त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील सांबू गावचा प्रज्वल कांबळे हा 22 वर्षाचा तरुण गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली। हा अपघात शनिवारी रात्री 9 वाजता झाला। शाहूवाडी तालुक्यातील सांबू इथला प्रज्वल कांबळे हा 22 वर्षीय युवक आपल्या दुचाकीवरून मलकापूरकडे जात होता। त्याची दुचाकी येळाणे गावच्या हद्दीतील कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरून जात असताना तो ट्रकला धडकला होता। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रज्वल कांबळेला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। प्रज्वल आईवडिलांना एकच मुलगा होता। त्याच्या मृत्यूनं सांबू गावावर शोककळा पसरली आहे। मैत्रीच्या अनेक कथा आपण ऐकतो, परंतु मानव आणि फुलपाखरू यांची मैत्री कधी ऐकली आहे का? अशी मैत्री आपण कदाचित पाहिलीही नसेल। मूळच्या सैनिक टाकळीतील आणि सध्या जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत असणाऱ्या एका सैनिकाची पत्नी आणि फुलपाखरू यांची मैत्री सोशल मीडियावर धुमाकूळ घालतीये। सैनिक टाकळी इथल्या पूजा राहुल पाटील या आपल्या मुलांसह कुटुंबियांसोबत राहतात। एका महिन्यापासून म्हणजे जुलै 2023 मध्ये पूजाला बागेमध्ये एक फुलपाखरू बागडताना नेहमी दिसायचं। ते पूजा यांच्याशी मौजमस्ती करण्याचा प्रयत्न करायचं। हळूहळू या फुलपाखराला पूजा यांचा लळा लागला आणि फुलपाखरानं त्यांच्याशी घट्ट मैत्री केली। ते त्यांच्या घराजवळ परिसरात राहू लागलं। हळूहळू हे फुलपाखरू पाटील कुटुंबाचा सदस्य झालं। पूजा जिथे जातात तिथं फुलपाखरू सोबत असतं। दरम्यान सुमारे 1 महिन्यापासून हे फुलपाखरू मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असल्याची जाणीव मला होत होती। त्यामुळे मी त्याच्याशी मैत्री केली आणि त्यानंतर या फुलपाखरानं माझ्याशी घट्ट मैत्री केली। आता फुलपाखरू आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखंच बनल्याचं पूजा पाटील यांनी सांगितलं। मायेची ऊब आणि जीवाशी जीव लावला तर प्राणीच काय, कीटक सुद्धा आपलासा होऊ शकतो हे पूजा यांनी सिद्ध करून दाखवलंय। कागलचा ऐतिहासिक जयसिंगराव तलाव पूर्णपणे भरण्याचं नियोजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। यासाठी शाहू पाणीपुरवठा संस्थेच्या जलवाहिनीतून तलावात पाणी सोडण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला। जयसिंगराव तलाव पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नाही। त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून तलावात दूधगंगेच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलंय। आता तलाव 50% भरल्यानं तो पूर्णपणे भरण्यासाठी कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत। याचाच एक भाग म्हणून शाहू पाणीपुरवठा संस्थेच्या जलवाहिनीतून तलावात पाणी सोडण्यात येत आहे। या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर, नवल बोते, चंद्रकांत गवळी आणि शाहू पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भगले यांच्या हस्ते करण्यात आला।
मंत्री मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार शाहू पाणीपुरवठा संस्थेच्या सहकार्यानं तलावात पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय। दररोज 6 इंच पाणी पातळी वाढेल इतका पाणी तलावात सोडण्यात येत आहे। हा तलाव पूर्णपणे भरण्याचं नियोजन आहे। या काळात संस्थेला येणारं वीज बिल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भरणार असल्याचं भैया माने यांनी सांगितलं। यावेळी यशवंत गुरव, संजय चितारी, संजय ठाणेकर, इरफान मुजावर, पाणीपुरवठा अभियंता विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। कागलमध्ये शासनाच्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं। या केंद्रात वैद्यकीय तज्ज्ञांकडून रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत, तसंच मोफत औषधही दिली जाणार आहेत। वड्डवाडी घरकुल इथं हा आज कार्यक्रम संपन्न झाला। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। तसंच मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांची प्रमुख उपस्थिती होती। नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रात एका MBBS डॉक्टरासह केंद्रासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। इथं रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत। तसंच रुग्णांना लागणारी औषधही मोफत देण्यात येणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। या आरोग्य केंद्राचा वड्डवाडी, गोसावीवाडी आणि सुंदराबाई कुरणे वसाहतीमधील नागरिकांना चांगला लाभ होईल। या वसाहतीमधील नागरिकांना आतापर्यंत अनेक योजनांचा लाभ मिळवून दिलाय। यापुढे आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिलं। यावेळी भैया माने, प्रकाश गाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी फारुक देसाई, सतीश घाटगे, संजय चितारी, भरत सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्राचे प्राचार्य डॉक्टर योगेश साळे, डॉक्टर उमेश कदम, चंद्रकांत गवळी, नवल बोते यांच्यासह नागरिक उपस्थित होते। इचलकरंजी शहराला मंजूर झालेली सुळकुड पाणी योजना पूर्णत्वासाठी जनजागृती मोहीम सुरू आहे। या अंतर्गत कृती समितीच्या वतीनं विकासनगरमध्ये झालेल्या सभेतून पाण्यासाठी एल्गार पुकारण्यात आला। पाणी योजनेसाठी 23 ऑगस्टला काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी परिसरातून 5000 नागरिक नेण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेचे अध्यक्ष नितीन जांभळे यांनी केला। इचलकरंजीतील विकासनगरमध्ये सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं जनजागृती सभा घेण्यात आली। यावेळी इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीचे समन्वयक प्रताप होगाडे, कलावती जांभळे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सयाजी चव्हाण, भाऊसो आवळे, सुनील बारवाडे, शिवाजी शिंदे, शिवाजी पाटील, विकास चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली। बाहेरचे लोक पाणी देणार नाही म्हणून एकत्र येत असतील तर इचलकरंजीकरांना एकत्र यायला अडचण काय, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी कागल तालुक्यातील हजारो नागरिक रोजगाराच्या निमित्तानं इचलकरंजीत आहेत। काहींनी त्यांनाही पाण्यापासून वंचित ठेवण्याची घेतलेली भूमिका योग्य नाही। त्यामुळे हक्काच्या पाणी योजनेसाठी रस्त्यावरची लढाई लढून शासन आणि प्रशासनाला इचलकरंजीची ताकद दाखवण्यासाठी एक दिवस सर्वजण एकत्र येऊया असं आवाहन केलं। आत्ता नाही तर कधीच नाही अशी हाक राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी दिली। वारणा योजनेप्रमाणेच आता सुळकुडलाही विरोध वाढत गेल्यास भविष्यात इचलकरंजीला पाणीच मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळे आपल्याला पाण्याची किती गरज आहे हे दाखवून देण्यासाठी 23 ऑगस्टच्या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन कारंडे यांनी केलं। तर पाण्याअभावी भटकंती करण्याची वेळ महिलांवर येते, त्यामुळे महिलांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन नितीन जांभळे यांनी केलंय। आंबप इथल्या कृष्णा नायकवडी यांनी आमदार विनय कोरे, वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेवर आणि अध्यक्षांवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत। ठरलेली रक्कम संस्थेकडे जमा झाल्यानंतर देण्यात येईल, पण त्यासाठी दबाव तंत्राचा वापर करू नये अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। हातकणंगले तालुक्यातील आंबप इथल्या आमदार विनय कोरे, वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे सभासद कृष्णा नायकवडी यांनी पत्रकार परिषद घेऊन संस्थेवर आरोप केले होते। कर्जाच्या सवलतीपोटी मिळालेली रक्कम संस्थेनं आपल्याला द्यायला टाळाटाळ केल्याचा आरोप कृष्णा नायकवडी यांनी केला होता। त्याचा खुलासा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तोडकर यांनी केला। संस्थेचं कामकाज व्यवस्थित सुरू आहे। नायकवडी यांनी घाई गडबडीनं बँकेचं कर्ज भरून ते आता संस्थेकडे पैसे परत मागतायत। अशा पद्धतीनं कोणत्याही सभासदाला पैसे परत करण्याची सहकार कायद्यात तरतूद नाही। त्यांनी सहकार न्यायालयात जाऊन कायदेशीर पद्धतीनं मागणी करावी। आत्मदहन करण्याचा इशारा देऊन संस्थेला आणि प्रशासनाला वेठीस धरू नये। सहकारी कायद्यानुसार त्यांना पैसे परत देता येत नाहीत, तरीही संस्थेला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे आणि त्यांच्या इतकंच क्षेत्र संस्थेला मिळाल्यास त्यांचं सभासदत्व रद्द करून पैसे परत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण वेळेचं बंधन कसं पाळणार असा प्रश्न तोडकर यांनी उपस्थित केला। पत्रकार परिषदेला संचालक अनिल तोडकर, आनंद चोपडे, सचिव सुधीर चव्हाण उपस्थित होते।
भुदरगड तालुक्यातील अकुर्डे इथल्या बसस्थानक शेजारी गारगोटी कडगाव रोडवर 2 दुचाकींची जोरात धडक होऊन अपघात झाला। त्यामध्ये प्रथमेश दिलीप कुंभार या अकुर्डे गावच्या 22 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला। या अपघाताची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे। भुदरगड तालुक्यातील अकुर्डे इथला 22 वर्षीय प्रथमेश दिलीप कुंभार दुचाकीवरून गारगोटीकडे येत होता। याच दरम्यान आमिर शेख हा अनफचा युवक गारगोटीकडून मोटरसायकलवरून भरधाव वेगानं गावी जात होता। अकुर्डे बस स्थानकाशेजारी आमिर शेख याच्या भरधाव मोटरसायकलची धडक प्रथमेश कुंभार याच्या दुचाकीला बसली। या धडकेत प्रथमेश गंभीर जखमी झाला। जखमी प्रथमेशला गारगोटी इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच तो मयत झाला। ही बातमी गावात समजताच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। मृत प्रथमेश हा गारगोटी इथं कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये BScच्या 3ऱ्या वर्षात शिकत होता। प्रथमेश हा अतिशय मनमिळाऊ आणि होतकरू होता। त्याच्या जाण्यानं अकुर्डे गावावर शोककळा पसरली आहे। प्रथमेशच्या मृत्यूनंतर त्याच्या आईवडिलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा। हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी। ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा। पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे। मान आहे तो तुमचा। या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध। हिरा मोती मिठाई वाले। विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाई वाले यांनी मोठं दुकान थाटलंय। इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही। एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल। चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाई वाले। पत्ता गणेश मंदिर जवळ कोल्हापूर रोड, पेठ वडगाव। संपर्क 9730 5490 99। पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स। प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स। तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट। तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी। संपर्क 7755 05 39 83। अच्युतं केशवं रामनारायणं। दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात। अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा। तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर। बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे। तेव्हा पाहायला विसरू नका, रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड। थिंक सिल्वर, थिंक राजेश। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पन्हाळ्यात पावसानं उघडीप दिल्यानं पुन्हा एकदा शेतकरी चिंतातूर बनत चाललाय। शेत पिकांच्या उगवण आणि वाढीसाठी सध्या बळीराजाला मोठ्या पावसाची गरज आहे। दुसरीकडे उन्हाचा पारा लगेचच 28 अंशांवर गेल्यानं ग्रामस्थांना उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे।
पन्हाळा तालुक्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली आहे. नेहमीपेक्षा जास्त तीव्रता असलेलं ऊन सध्या पाहायला मिळतंय. पावसानं अचानक मान फिरवली, त्यानंतर पडलेल्या उन्हामुळे अनेक जण आजारी पडतायत. रानातील शेतीला पाणी मिळत नाहीये, त्यामुळे नदीकाठाला पुन्हा वीज कनेक्शन जोडावे लागण्याची शक्यता आहे. तर उन्हाच्या तीव्रतेमध्ये लहान मुलं मात्र खेळण्यात मग्न झालेली दिसून येत आहेत. या नक्षत्रामध्ये पडणारा पाऊस गायब झाल्यानं पूर्ण नक्षत्र रिकामं गेलंय. युवकांमधील धाडस, संयम, निरीक्षण, निर्णय क्षमता या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑफ रोडिंग स्पर्धा करवीरच्या पश्चिम परिसरातील डोंगर रांगांवर होतीये. निसर्गाला हानी न पोहोचवता स्पर्धा मार्गाची उभारणी केली आहे. 4थ्या सीझनमध्ये होत असलेल्या स्पर्धेला जिल्ह्यातील पर्यटकांनी मोठी पसंती दिली असल्याची माहिती माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. या स्पर्धेचा शुभारंभ नरके यांच्या हस्ते करण्यात आला. करवीर तालुक्यातील सातेरी महादेव डोंगरावर 4थ्या सीझनमध्ये क्लब 4x4 कोल्हापूर यांच्या वतीनं ऑफ रोडिंग स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सत्यजित लोखंडे, देवराज नरके, राजवीर नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार असून अत्यंत अडचणीच्या ठिकाणाहून मार्ग काढणाऱ्या गाड्यांची थरारक प्रात्यक्षिकं या स्पर्धेत पाहायला मिळणार असल्याचं यावेळी चंद्रदीप नरके यांनी सांगितलं. तर 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये एकूण 50 स्पर्धक सहभागी झाले असून ब्लाइंड ड्राईव्ह, ट्रायल ड्राईव्ह, नाईट ड्राईव्ह, टाईम ट्रायल अशा प्रकारांपैकी काही प्रकारात स्पर्धा होणार आहेत. राज्य आणि राज्याबाहेरील गोवा, केरळ, कर्नाटक इथल्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय. तसंच स्पर्धेच्या निमित्तानं क्लब 4x4 कोल्हापूरच्या वतीनं परिसरात वृक्षारोपण करण्यात आलंय. यावेळी अनिरुद्ध शेटे, रवी भल्ला, वैभव शेलूरकर, नटराज तुपे, प्रकाश साळोखे, अशोक घोरपडे, अमर जाधव, प्रकाश पाटील, ध्रुव मोहिते, रणजित पाटील, महेश संगपाळ, दिग्विजय लोळगे, रणजित खोपडे, कुणाल धुमाळ, रोहित भडाळे, ऋषिकेश सुतार, शशिकांत पाटील, विनायक शिंदे, संग्राम चव्हाण, रुपेश भोसले यांच्यासह कुंभी कासारी कारखान्याचे संचालक उपस्थित होते. क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी, गडिंग्लज आणि कौलगे इथं ध्वजारोहण, शिलाफलक उद्घाटन तसंच पंचप्राण शपथ आणि वसुंधरा योजनेअंतर्गत वृक्ष लागवड असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. करवीर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत, शाळा, सेवा संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये माझी माती माझा देश हे अभियान राबवण्यात आलं. ग्रामपंचायत प्रांगणामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. ग्रामविकास अधिकारी सतीश पानारी आणि शरद पाटील यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. गावामध्ये उभारलेल्या शिलाफलकाचं उद्घाटन सेवानिवृत्त मेजर दगडू आमते यांच्या हस्ते करण्यात आलं. तर स्वातंत्र्य सेनानी यांच्या पत्नी श्रीमती बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पंचप्राण शपथ घेण्यात आली. तर सरपंच रुपाली पाटील आणि उपसरपंच धीरज आमते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते विविध जातीच्या 400 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सर्व आजी माजी सैनिक तसंच नरेंद्र पटेल, मोहन पाटील, संदीप आमते, विलास पाटील, सागर टिपुगडे, महिपती कुंभार, मोहन कांबळे, दिलीप पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण गडिंग्लज शहरात हर घर तिरंगा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यासाठी नागरिकांना सहजपणे राष्ट्रध्वज खरेदी करता यावा याकरिता गडिंग्लज नगरपालिकेनं नगरपालिकेच्या आवारात राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिलाय. गडिंग्लजकरांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज सन्मानानं फडकवून या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. या आवाहनाला गडिंग्लजकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. तसंच देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ गडिंग्लज नगरपालिकेसमोर शिलालेख बसवण्यात आलाय. त्याचं उद्घाटन आणि ध्वजारोहण प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते झालं. गडिंग्लजमधील विविध शाळा, कॉलेज, शासकीय इमारतीमध्ये हर घर तिरंगा हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कागल तालुक्यातील कौलगे गावात मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत शहीद नामदेव जाधव आणि वसंत नलवडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिलालेख बसवण्यात आलाय. त्याचं अनावरण आणि पंचप्राण शपथ असा कार्यक्रम घेण्यात आला. शहीदांच्या वारसांच्या हस्ते शिलालेखाचं अनावरण झालं. तर ध्वजारोहण उपसरपंच अरुण पाटील, के पाटील, हनुमंत माने, रमेश पाटील, धनंजय माडिक युवा शक्ती शाखा अध्यक्ष विजय लोकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. शिवराज विद्यालय आणि विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमाला सैनिक संघटनेचे राजाराम पाटील, सर्जेराव पाटील, शामराव पाटील, सुधाकर पाटील, विजय घुगरे, तानाजी पाटील, सुनील पाटील, शहीद पुत्र संजय जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं पेठ वडगाव इथं आझादी का अमृत महोत्सव सांगता समारंभ घेण्यात आला. यावेळी पेठ वडगाव इथल्या 100 नागरिकांना विविध मान्यवरांच्या हस्ते मोफत राष्ट्रध्वज वाटप करण्यात आलं.
हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगरपालिका चौकात महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं मेरी मिट्टी मेरा देश अभियान पार पडलं. राष्ट्रध्वज संहितेचं पालन करणाऱ्या 100 नागरिकांना यावेळी मोफत राष्ट्रध्वजाचं वाटप करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आझादी का अमृत महोत्सव देशभर साजरा होत असून या उपक्रमांमुळे नव्या पिढीच्या मनामध्ये देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम निर्माण होत असल्याचं यावेळी मधुकर पिसे यांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी जयसिंगपूर पोलीस उपविभागीय कार्यालयातील अधिकारी सुजाता चौगुले, महाराष्ट्र पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये, जिल्हा उपाध्यक्ष रमेश बोभाटे, महालक्ष्मी व्यापारी संघाचे प्रशांत मोरे, हेमंत पाटील, एबी पाटील, शिवरुद्र पवार, पत्रकार राहुल शिंदे, उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. इचलकरंजीतील डीकेटीच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील 6 विद्यार्थ्यांची हाँगकाँगमधील इपिक गार्मेंट्स कंपनीत 17 लाखाच्या पॅकेजवर निवड झाली आहे. हर्ष मालदे, शिवांजली निगडे, साक्षी शहा, भक्ती बिरे, शिवतेश थोरात, तनव मिगलानी अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. इचलकरंजीतील डीकेटीचे विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि कंपन्यांशी सामंजस्य करार झालेत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांना नोकरीची संधी प्राप्त होतीये. संस्थेकडून विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी करून घेतल्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचं परदेशात जाऊन चांगल्या पॅकेजवर नोकरी करण्याचं स्वप्न साकार होत आहे. हाँगकाँगमधील इपिक गार्मेंट्स ही आंतरराष्ट्रीय ॲपेरियल मॅन्युफॅक्चरिंगमधील नामवंत कंपनी आहे. ही कंपनी जगभरात गार्मेंट्स एक्सपोर्ट करते. या कंपनीत डीकेटीच्या हर्ष मालदे, शिवांजली निगडे, साक्षी शहा, भक्ती बिरे, शिवतेश थोरात, तनव मिगलानी या 6 विद्यार्थ्यांची 17 लाखाच्या पॅकेजवर निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे, प्राध्यापक डॉक्टर LS आडमुठे, उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर UJ पाटील, TPO प्राध्यापक SB आकिवाटे यांचं मार्गदर्शन लाभलंय. लंपी रोग नियंत्रणासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे. राधानगरी तालुक्यातील 8492 जनावरांना लसीकरण केलंय. तरीही तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे लंपीच्या समूळ उच्चाटनासाठी पशुपालकांनी सतर्क राहून पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलं. राधानगरी पंचायत समितीच्या शाहू सभागृहात पशुपालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राधानगरी तालुक्यात गायवर्गीय पशूंवर लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या उपस्थितीत पशुपालकांचा मेळावा राधानगरीमध्ये संपन्न झाला. यावेळी रोगप्रतिकारक औषधांचा वापर कमी करून किमान 4 महिन्यातून जनावरांना जंतनाशक औषधं द्या, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात दररोज किमान 3 ते 4 किलो कडबाकुट्टी द्या, गोठ्यात माशी, गोमाशी, चिलटे, गोचीट राहणार नाही त्याची काळजी घ्या अशा प्रतिबंधात्मक सूचना पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सॅम लुद्रिक यांनी दिल्या. तर जनावरांना लंपी आजारापासून मुक्त करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करूया. लंपीनं दगावलेल्या जनावरांचा प्रस्ताव तयार करून जनावरांच्या वर्णनानुसार 15 ते 25 हजारापर्यंत शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल असं आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. या रोगासाठी गोकुळच्या पशुपालकांची विशेष टीम कार्यरत आहे. येळवडे ग्रामपंचायतीनं संपूर्ण गावभर फवारणी करून लंपीच्या समूळ उच्चाटनासाठी एकत्रित प्रयत्न केलेत. त्यांचा आदर्श घेण्याची गरज गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी व्यक्त केली. तर पशुपालकांनी रोगाची लक्षणं दिसल्यास त्वरित उपचार करून घेण्याचं आवाहन गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी केलं. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांनी मनोगत व्यक्त केली. बांधकाम अभियंता सुरेश खैरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेटे, माजी उपसभापती अरुण जाधव, शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी, गोकुळचे कर्मचारी आणि पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसानं उघडीप दिल्यानं शेती कामाबरोबर आंबा बागेतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याच्या कामाला वेग आलाय. सतत पडणाऱ्या पावसानं यावर्षीच्या आंबा छाटणीचं काम 1 महिना पुढे ढकलण्यात आलं होतं. आता मात्र या कामाला वेग आलाय. कोकणाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आंब्यासह फळझाडांच्या बागा केल्यात. कोकणामध्ये प्रसिद्ध असलेला देवगड हापूस, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तोतापुरी, केशर, आम्रपाली, दशेरी अशा अनेक कोकणी जातीची फळझाडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या बागेमध्ये पाहायला मिळतात. या झाडांची छाटणी जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाच्या परिस्थितीनुसार केली जाते. मात्र यावर्षी जुलै महिन्यात धुवाधार पावसानं सुरुवात केल्यानं हे काम पुढे ढकलण्यात आलं होतं. आता पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी आंबा छाटणीच्या लगबगीत आहेत. झाडाला आलेल्या अतिरिक्त फांद्या कटिंग केल्यानं झाडाचा विस्तार तसंच फळं लागण्याची क्षमता यामध्ये वाढ होते. तसंच छाटणी केलेल्या अतिरिक्त फांद्या नवीन कलम बांधण्यासाठी उपयुक्त ठरतात. आता हे काम अंतिम टप्प्यात आलंय.
याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.